स्थूल वाचन मनका पेरेन लागा स्वाध्याय कृती इयत्ता 10वी मराठी. प्रश्न पहिला, खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा. सहसंबंध स्पष्ट करा. बीचे झाड होणे, माणसाचे माणूसपण जागे होणे. या प्रश्नाचं उत्तर आहे बीचे झाड होणे आणि माणसाचे माणूसपण जागे होणे. जसे की एका लहानशा बीमधून मोठे झाड तयार होते, तसेच एका लहानशा चांगल्या कृतीतून किंवा विचारातून माणसामध्ये माणुसकीची भावना वाढते आणि त्याचे माणूसपण जागे होते. हे दोन्ही एका छोट्या बीजामधून मोठ्या बदलाकडे जाण्याचे प्रतीक आहे. माणसं पेरायला लागू या शीर्षकाचा भावार्थ. या शीर्षकाचा अर्थ आहे की आपण केवळ वस्तूंची लागवड न करता प्रेम, सहानुभूती, दयाळूपणा यांसारखे चांगले गुण लोकांमध्ये पेरायला पाहिजेत. चांगल्या माणसांची निर्मिती करणे म्हणजे माणसं पेरणे होय. माणसे पेरा, माणुसकी उगवेल या विधानाचा अर्थ. याचा अर्थ असा की आपण जसे चांगले बीज पेरले तर चांगले पीक येते, तसेच जर आपण लोकांमध्ये चांगले विचार आणि माणुसकीची भावना पेरली तर समाजात माणुसकीचे पीक उगवेल. यामुळे समाज अधिक चांगला बनेल. प्रश्न 2, माणूस आणि माणुसकी यामधील फरक तुमच्या शब्दात लिहा. माणूस ही एक जैविक आणि शारीरिक संकल्पना आहे, होमोसॅपियन्स. माणुसकी ही एक भावनिक आणि नैतिक संकल्पना आहे, ज्यात प्रेम, करुणा, मदत करण्याची वृत्ती, सहानुभूती, चांगुलपणा यांसारख्या मानवी गुणांचा समावेश होतो. माणूस असूनही माणुसकी नसणे शक्य आहे आणि माणुसकी असणे हे माणसाला माणूस बनवते. प्रश्न 3, मनक्या पेरेन लागा या स्थूल वाचनातून तुम्हाला मिळालेला संदेश लिहा. उत्तर, आपण नेहमी सकारात्मक विचारांचे, चांगल्या कर्माचे आणि माणुसकीचे बीज पेरायला हवे, जेणेकरून समाजात चांगुलपणा वाढेल. स्वार्थी वृत्ती सोडून इतरांना मदत करणे आणि त्यांच्यात माणुसकी जागृत करणे हेच यातून मिळालेली महत्त्वाची शिकवण आहे. माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. उत्तर, मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेच्या संस्कारामधून वृक्ष जन्माला येतो. माती ऊन, वारा, पाऊस, वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते. बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते. या प्रतीकातून कवीने सामाजिक आशय मांडलाय. आज भ्रष्टाचार, दैन्य, अंधश्रद्धा व इतर धर्मांध घटक यामुळे समाज पोखरलेला आहे, त्यात माणुसकी लयाला जात आहे. अशा आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणून माणुसकी पेरणे म्हणजे विवेकी माणूस निर्माण करण्यासाठी आजच्या काळाची गरज अधोरेखित होते. उपक्रम, वरील कविता तुमच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेत, बोलीभाषेत, उदाहरणार्थ पावरी, गोंडी, कोरकू, वारली, वराडी, ऐराडी, मालवणी रूपांतरित करा व तिचा आस्वाद घ्या. ही कविता वराडी बोलीभाषेत. एक बी मातीत पडतं, मातीत त्याला घट्ट पण नातं जुळतं, मातीत त्याला जीव लावतं, काय काय घडतं. ऊन, वारा, पाणी, पावस, वाऱ्या वावड्या दुष्काळाशी भांडतं, एका दिवशी ते बी मोठं झाड होऊन उभं राहतं. चला आपणहू माणसाची मनकं पेरू लागू. विचारांचं संतुलन हवं. माणसाचं मन एक अजब रसायन यंत्रणा आहे. अनेक परस्पराविरोधी भावना आणि विचार प्रवाह तेथे वास करत असतात. पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना किंवा छळवादी विचारांच्या अंमलाखाली वावरतो. त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो किंवा हातून चांगलं काम तरी घडतं, तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास, समाधान मिळत नाही. अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत अशी इच्छा बाळगून वावरतो. ते शक्य असतं का? प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. त्यामुळे होकारात्मक आणि सृजनात्मक विचार झाले तरी त्यांना विरुद्ध बाजूही असतेच. त्याप्रमाणे नकारात्मक विचार व भावना यांचा देखील काही उपयोग होतच असतो. तो उपयोग करून घेणं हे आपलं कौशल्य आणि हुशारी हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून तर अशा परस्परविरुद्ध भावना व विचार मनात वावरतात. या नकारात्मक गोष्टींनी गांगरून जाण्याचं जरासुद्धा कारण नाही. त्याचं संतुलन राखणं महत्त्वाचं. ज्याप्रमाणे 4 चाकी गाडीत ब्रेक व ॲक्सिलेटर म्हणजे वेगनियंत्रक प्रवर्तक असतात, त्याप्रमाणे मनाला वेगानं पुढे नेणारा होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात. गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात. त्यांना भिण्याचं काही कारण नाही. त्याप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात, त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होणं आणि चुकीच्या निर्णयात देखील आळा बसतो. अर्थात
नुसताच ब्रेक दाबला तर गाडी सुरू होणार नाही आणि वेग देखील घेणार नाही. म्हणून सतत आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे. गंमत शब्दांची डॉक्टर दी पुंडे यांनी लिहिलेला लेख आहे हा. धन्यवाद विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझं नाव आहे सपना टीचर, पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे. धन्यवाद.